शेगावच्या एका निसर्गरम्य मळ्यात निंबाच्या झाडाखाली गजानन महाराज आपल्या लाकडी पलंगावर विसावले होते. दुसरीकडे अहंकारी ब्रह्मगिरी बुवा गर्दीसमोर भगवद्गीतेचे प्रवचन देत होता. तो अभिमानाने सांगत होता, नयनम दहती पावकहा, अर्थात अग्नी आत्म्याला किंवा सत्याला जाळू शकत नाही. इतक्यात महाराजांच्या चिलमेतून एक ठिणगी कोरड्या पलंगावर पडली आणि धुराचे लोट उठू लागले. पाहता पाहता संपूर्ण पलंगाने पेट घेतला. ज्वालांनी महाराजांना वेढले. अग्नीचा हा रौद्र अवतार पाहून लोक घाबरले, पण महाराज मात्र त्या ज्वाळांमध्ये अगदी शांत स्थिर बसले होते. भास्कर पाणी आणायला धावला, पण महाराजांनी त्याला हातानेच थांबवले. महाराजांनी आव्हानात्मक नजरेने ब्रह्मगिरीकडे पाहिले आणि जळत्या पलंगावर शेजारी बसण्याची आज्ञा दिली. आता मात्र ब्रह्मगिरीचा थरकाप उडाला. शब्दांच्या ज्ञान देणारा तो ढोंगी साधू भीतीने पांढरा पडला. जेव्हा भास्करने त्याला ओढत आगीजवळ नेले, तेव्हा ब्रह्मगिरी महाराजांच्या चरणी कोसळला आणि आपली चूक कबूल केली. महाराज खाली उतरताच तो पलंग क्षणार्धात राख झाला. रात्रीच्या शांततेत महाराजांनी त्याला उपदेश केला, शब्दांच्या पाठांतरापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ असते. अहंकार सोडून ब्रह्मगिरीने महाराजांना साष्टांग दंडवत घातले. शुभम भवतु.